ऑनलाईनवरून माझी जाऊ काही ना काही मागवत राहते. आज तर कासवाची मशीनच बोलवली आहे. आज खूप वर्षानंतर मी भिजवलेल्या मटकीला मोड आली आहे. आज त्या मटकीचीच भाजी बनवून घेतली. रात्रीचे 3 वाजतापासून मी जागीच आहे, कारण सर्दीमुळे पूर्ण माझं नाक बंद झालं होतं. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यामुळे थोडंसं कणकण सुद्धा होत आहे. बिट्टूला घरी आणलं, त्यानंतर 2 प्रमोशनचे व्हिडिओ बनवले. इथे बिट्टूने छोटा फ्रॉक घातला म्हणून जाऊ खूप हसत होत्या, कारण की नवीन फ्रॉक आणलेला तो अजिबात घालत नाही आणि हा छोटा जाऊ तिची मजाक उडवत होत्या, म्हणून ती म्हणत होती मला हाच फ्रॉक आवडते आणि मी हाच घालणार. स्कूलमधून आल्यानंतर आम्हाला सर्व टॉयज खालीच असले पाहिजे, तोपर्यंत आमच्या घशाखाली घास किडत नाही. मग काय, खेळणीसोबत तिला जेवण सुद्धा भरवत होती. बिट्टू आणि मीनू आर्यनला घ्यायला गेले. आर्यन घरी आला. बिट्टू रडत होती. विचारलं तर सांगितलं की माझी कॅप पडली होती म्हणून मी रडत होती. मिशोवरचे अर्धे जास्त प्रोडक्ट आम्ही आमच्याच घरी यूज करतो. त्यानंतर आम्ही दोघींनी बसून जेवण केलं. टीव्हीवर काहीतरी रेसिपी दाखवत होते, जे मन लावून जाऊ बघत होत्या. म्हटलं आता हे बघितलं की जाऊ संध्याकाळी बनवतातच. जेवण करून रूममध्ये गेली एडिटिंग करण्यासाठी. तेवढ्यात जाऊचं एक पार्सल आलं, ज्यामध्ये कासवासारखी मशीन होती. ही कासवासारखी मशीन आहे केसांसाठी, जिथे आपल्याला पेन होते मानेला पाठीला, त्यासाठी सुद्धा. जाऊने कुठली वस्तू आणली त्याचा पुरेपूर फायदा मी घेतला नाही असं तर कधी झालं नाही. त्यानंतर त्यांनी झाडू मारला, मी चहा ठेवला. अशा रीत्या आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.